नमस्कार मंडळी, मी खुशबू आणि आज आलो आहोत आम्ही हर्षला घेऊन गार्डनमध्ये राजमाता जिजाऊ उद्यान. हे आहे महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात. आणि पहिल्यांदा आम्ही हर्षला घेऊन आलो होतो, त्यामुळे हर्ष खूप खुश होता आणि खूप छान एन्जॉय केलं त्यांनी. आणि जे काही गेम्स होते, स्लायडिंग, त्यानंतर झोपाळा होता आणि बरेच असे छोटे मोठे गेम्स होते, तर ते खूप छान एन्जॉय करत होता हर्ष. आणि त्याला मजा वाटली, कारण तो पहिल्यांदा गार्डनमध्ये आला होता. याआधी आम्ही त्याला घेऊन नव्हतो आलो. आणि तुम्ही पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, किती गोड हसतोय तो. खूप छान एन्जॉय केला आणि त्याच्यासोबत आम्हीसुद्धा एन्जॉय केलं खूप. आणि हा अनुभव खूप खूप खास आहे आमच्यासाठी. आणि ॲक्च्युली सगळ्यांसाठीच हा हा क्षण खूप खास असतो, की आपण आपलं बालपणसुद्धा आपल्या मुलांसोबत पुन्हा एकदा जगू शकतो. आणि खूप छान एन्जॉय केलं, मस्त असं खूप खुश होता. आणि त्याला पाहून आम्हीसुद्धा आम्हालासुद्धा खूप समाधान वाटत होतं या गोष्टीचं, की आम्ही आमच्या बाळाला खूप छान सांभाळत आहोत. आणि मस्त एन्जॉय करत होता. आणि त्यानंतर घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीचा हे शूट आहे. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आम्ही जात होतो मठात. पण त्याआधी हर्षचे पप्पा आले नव्हते घरी, तर इथे त्यांची वाट बघत होतो आम्ही. आणि हर्ष इथे अशी मस्ती करतो, माझ्या आईला म्हणजे आजीला तो आवाज देत होता. आणि सगळ्या गाड्या असतात, सगळे जे काही गाडी वगैरे घेतली होती खेळायला, तो फेकून देत होता. त्यानंतर हर्षचे पप्पा घरी आले, फ्रेश झालो आणि आम्ही निघालो मठात जायला. आणि खिंडीमध्ये स्टॉल आहे, फुलांचा हार वगैरे असतं, तर तिथे हार घेतला आणि त्यानंतर नारळ घेतलं, फुलं घेतली. आणि त्यानंतर आम्ही निघालो मठात पोहोचलो. इथे खूप छान सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. आणि त्यासोबत मठाच्या शेजारीच एक राजमाता गार्डन, नवीन गार्डन झालेलं आहे, राजमाता गार्डन असं. तर तिथेसुद्धा नक्कीच पुढच्या वेळेस भेट देऊ. आणि ते छान असं मस्त दर्शन झालं. सोबत भाऊसुद्धा आले होते माझे. आणि त्यानंतर खूप म्हणजे बऱ्यापैकी गर्दी होती. हे जवळ असल्यामुळे कसं आम्हाला हे सोपं पडतं, इथे बरं पडतं आम्हाला जवळ असल्यामुळे हे मठ. आणि नेहमी मी इथे येतच असते. बऱ्याच जणांना हे माहिती असेल, हे मठ माझ्या व्हिडिओतून तुम्ही पाहतच असाल. आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना केली की सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करोत. ॲक्च्युली आम्हाला दिवसा यायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही, कारण कामावरती सुट्टी भेटत नाही आणि खूप प्रॉब्लेम होतात कुठे जायचं म्हटल्यावरती. आणि म्हणून आम्ही रात्री आलो इथे. आणि मी नैवेद्य बनवला होता घरी. भाऊ पेढे घेऊन आला होता आणि मी प्रसादाचा शिरा बनवून घेऊन आले होते घरातून नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि तोच मी दाखवला स्वामींना. आणि फुलं वगैरे अर्पण करून छान आशीर्वाद घेतला स्वामींचा. आजचा मिनी ब्लॉग एवढाच. तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर टू ऑल.